पुढची बातमी कुलाब्यामध्ये शिवसेना आणि भाजपमध्येच लढत पाहायला मिळणार आहे। कुलाब्याच्या 225 वॉर्ड मधून शिवसेना शिंदे पक्षाकडून माजी नगरसेविका सुजाता सानप यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे, तर याच मतदारसंघातून भाजपने हर्षिता नार्वेकरांना उमेदवारी दिली आहे। हर्षिता नार्वेकर या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या वहिनी आहेत आणि विशेष म्हणजे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या घरात तिघांना उमेदवारी देण्यात आली आहे। कुलाब्यामध्ये मकरंद सुरेश नार्वेकर वॉर्ड क्रमांक 226 मधून डॉक्टर गौरवी शिवलकर नार्वेकर या वॉर्ड क्रमांक 227 मधून निवडणूक लढणार आहेत। तर आपण पाहतोय कुलाब्यामध्ये शिवसेना आणि भाजपमध्येच लढत पाहायला मिळणार आहे। कुलाब्यामध्ये 225 वॉर्ड शिवसेना शिंदे पक्षाकडून माजी नगरसेविका सुजाता सानप यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे, तर याच मतदारसंघातून भाजपने हर्षिता नार्वेकरांना उमेदवारी दिली आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। सुस्मिता, शिवसेना आणि भाजप उमेदवारच एकमेकांसमोर उभे ठाकलेले आहेत आणि नार्वेकरांच्या घरात खरं तर तिघांना उमेदवारी देण्यात आलेली आहे, काय अपडेट? अनेक अर्थाने ही लढत महत्वाची म्हणावी लागेल। एकीकडे युतीमध्ये सुरू असताना दुसरीकडे आपण एकाच प्रभागामध्ये 225 या प्रभागामध्ये 2 एबी फॉर्म हे देण्यात आलेले आहेत। 2 एबी फॉर्म काही कारणांमुळे आमच्या प्रतिनिधींचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये, मात्र मोठी बातमी आपण पाहतोय। याच मतदारसंघातून भाजपने हर्षिता नार्वेकर यांना उमेदवारी दिलेली आहे। हर्षिता नार्वेकर या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या वहिनी आहेत। विशेष म्हणजे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या घरात तिघांना उमेदवारी देण्यात आली आहे। कुलाब्यामध्ये मकरंद सुरेश नार्वेकर हे वॉर्ड क्रमांक 226 मधून लढतील। डॉक्टर गौरवी शिवलकर नार्वेकर या वॉर्ड क्रमांक 227 मधून निवडणूक लढवणार आहेत। पुन्हा एकदा जाऊयात, आमच्या प्रतिनिधी सुस्मिता आपल्याला अधिकची माहिती देतील। सुस्मिता, अनेक अर्थांनी ही लढत महत्वाची म्हणावी लागेल। 2 एबी फॉर्म एकाच प्रभागामध्ये देण्यात आलेले आहेत। वॉर्ड 225 मध्ये 2 एबी फॉर्म हे नार्वेकरांच्या कुटुंबातील हर्षिता नार्वेकर यांना देण्यात आलेला आहे, तर दुसरा एबी फॉर्म या माजी नगरसेविका सुजाता सानप यांना देण्यात आलेला आहे। आता या सगळ्या गोंधळामध्ये नेमका एबी फॉर्म मागे कोण घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। दुसरीकडे आपण जर बघितलं तर ठाकरे यांच्यातील युती आपल्याला सगळीकडे पाहायला मिळत असताना शिवसेनेसोबत अर्थात धनुष्यबाण विरुद्ध कमळ अशा पद्धतीची ही लढत आपल्याला 222 कुलाबा इथं पाहायला मिळते। नार्वेकर राहुल नार्वेकर जे विधानसभेचे अध्यक्ष आहेत यांच्याच कुटुंबातील 3 सदस्यांना उमेदवारी अर्ज दिल्याचं सुद्धा या संपूर्ण निवडणुकीमध्ये पाहायला मिळते। त्यामुळे युतीमध्येच कुठेतरी गोंधळ झाल्याचं 225 या कुलाब्यातील प्रभागात पाहायला मिळते। सुस्मिता, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तिकडे ठाण्यामध्ये शिवसेनेच्या 4 नगरसेवकांना त्यांनी जय महाराष्ट्र केलेला आहे। उमेदवारी न दिल्यानं 4 नगरसेवकांनी खरं तर पक्ष सोडलेला आहे। कळवा मुंब्रा परिसरात शिवसेनेला त्यामुळे मोठा फटका बसलाय। राजन केनी, मोरेश्वर केनी, अनिता केनी यांनी बंडखोरी केली आणि बंडखोरी करत खरं तर हे नेते राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळते। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अजित, त्याच्या इथे ना आपला साधारणपणे एक वर्ष दीड वर्षापूर्वी मुंबईमध्ये एक प्रकार घडला होता। एका शाखेवरून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष आणि शिवसेना यांच्यात मोठा वाद झाला होता। यावेळी कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी त्यानंतर बाचाबाची झाली होती। हा सगळा प्रकार जो घडला त्यामध्ये राजन केनी हे नाव खूप पुढे होतं। ती शाखा नंतर पुनर्बांधणी करणं, त्या ठिकाणी संघटना वाढवणं, अर्थात वरिष्ठांनी त्यांना त्या ठिकाणी मदत केली होतीच, पण हा सगळा राडा करणारे राजन केनी जे आहेत त्यांनीच आता शिवसेना पक्षाला सोडचिठ्ठी दिलेली आहे। याचं कारण म्हणजे त्यांना आणि त्यांच्या घरच्यांना शिवसेनेने उमेदवारी नाकारलेली आहे। शिवसेनेने यंदा एकाच घरात एक किंवा 2 त्यापेक्षा जास्त तिकीट देण्यास नकार दिलेला आहे आणि त्याचा फटका राजन केनी यांना बसला। आणि त्याच पार्श्वभूमीवरती राजन केनी यांना जर शिवसेनेतून उमेदवारी मिळत नाही, त्यांच्या घरच्यांना उमेदवारी मिळत नाही, म्हणून त्यांनी जय महाराष्ट्र करत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या गटात प्रवेश केलेला आहे अशी आपल्याला माहिती मिळाली आहे। तर सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार
मध्यरात्री 3 वाजता या केनी परिवाराला राष्ट्रवादी बरं. काँग्रेस अजित पवार गटाकडून एबी फॉर्म देण्यात आलेला आहे आणि त्यांनी आज सकाळी अर्ज भरला आहे. आता ते जाहीरपणे अजित पवार गटात प्रवेश करतील थोड्याच वेळात. पण एक एक करून ठाण्यामध्ये आता बंडखोरीला मोठी सुरुवात झालेली आहे. एकीकडे यादव म्हणून त्यांनी भाजपला बंडखोरीचा फटका दिलेला आहे, तर दुसरीकडे राजन किनी हे शिवसेनेतील मोठं नाव आहे मुंबऱ्यातील, त्यांनी आता शिवसेना धक्का देत बंडखोरी केलेली आहे. आणि आणखीन काही असे जण आहेत की जे बंडखोरीच्या तयारीत आहेत, कारण का बंडखोरी टाळावी, बंडखोरी जास्त होऊ नये याकरताच भाजप आणि शिवसेनेने युती ठीक थेट आहे. जाहीर न करता बरं. एबी फॉर्म जे आहे ते जाहीररित्या न वाटता मध्यरात्री काही जणांना मुंबईत, काही जणांना ठाण्यामध्ये, काही जणांना डोंबिवलीमध्ये बरं. त्याचं वाटप केलेलं आहे आणि त्याचाच ठीक आहे. कुठेतरी अजित, वेळोवेळी अपडेट घेत राहू.